आज पोलादपूरमध्ये त्यांची सभा झाली, कुठं झाली, काय झाली हे तुम्हाला माहिती आहे. हे आम्ही सांगायला पाहिजे अशातला भाग नाही आहे. परंतु नॅपकिन हा आमचा पहिल्यापासून आहे. त्यामध्ये असं नाही की मी आता आमदार झालो आणि नॅपकिन घेतलं आहे. जे आहे ते आहे आम्ही सांगतोय ना. त्यामध्ये नॅपकिनचा बऱ्याचशा वेळेला उपयोग होतो. काय काय घाम आला, हात धुतले, तोंड पुसायचं असलं किंवा काय तर नॅपकिनचा उपयोग चांगल्यासाठी आम्ही करतो. चुकीच्या कामासाठी नॅपकिनचा उपयोग करत नाही आहे. राहिलाय प्रश्न जो दुसरा, त्यांनी जे सांगितलं मंत्री होणार होते, होणारच होतो, त्याबद्दल काही दुमत असण्याचं कारण नाही. त्यांनी मगाशी सांगितलं तानाजी मालुसरेंच्या भूमीतल्या, आणि तानाजीच मालुसरेंच्या भूमीतला असल्यामुळेच मी थांबलो, हे लक्षात ठेवा. तानाजी मालुसरेंच्या भूमीतले नसते तर कोण थांबलं नसतं. आणि त्याप्रमाणे आज जो काय या राज्याचा राज्यकारभार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून जो चालू आहे हे सगळ्यांना खटकते. त्यामध्ये कोणी वेगळं सांगायला पाहिजे अशातला भाग नाही आहे. पालकमंत्री ज्यावेळेला मंत्री होईल तेव्हा पालकमंत्री होईल, अगोदर पालकमंत्री कोण होत नसतो मंत्री झाल्याशिवाय. आणि अजूनही आम्ही आशा सोडलेली नाही. आज नाही उद्या, उद्या नाही परवा मी मंत्री होऊ शकतो हे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे. परंतु आता नाही झालो ते नाही झालो, त्याबद्दल काही दुमत असण्याचं कारण नाही आहे. परंतु मी मंत्री नसलो, पालकमंत्री नसलो तरी माझ्या मतदारसंघातली, माझ्या जिल्ह्यातली कामं काय थांबलेली नाहीत. विकास कामं आम्ही डबल ताकदीने, जोमाने आम्ही करतोय. जी उद्धव साहेबांच्या काळामध्ये काही गोष्टी होऊ शकल्या नाहीत त्या प्रचंड प्रमाणात विकास निधी आणून आम्ही ती करतोय. त्यामुळे जनतेने आम्हाला जे काही स्वीकारलेलं आहे, बघूया ना, दूध का दूध, पाणी का पाणी. येणारी पहिली खासदारकी आहे, त्याच्यामध्येच आपल्याला चित्र स्पष्ट होईल. पण त्यानंतर आमदारकीचे नंतर आहेच. तर त्याच्यामुळे उद्धव साहेबांनी जे काही इथे येऊन बोलून गेले काय हरकत नाही आहे, ते त्यांच्या परीने बोललेले आहेत. आम्ही त्याला वेगळं उत्तर देतोय अशातला भाग नाही आहे. परंतु टकमक टोकाचा जो विषय त्यांच्याकडे नेहमी येतो, तर मी मागच्या वेळेला पण सांगितलं, टकमक टोकावरती जाण्यासाठी त्याला पाय मजबूत लागतात, त्याला मन मजबूत लागतं. आणि ज्याला टकमक टोकावरती जाण्यासाठी रायगडला आपण किती वेळा आला तो हे तर सांगा. शिवाजी महाराजांची राजधानीचं ठिकाण आपण किती वेळा आला रायगडवरती. आणि रायगडवरती जायला बऱ्याचशा पायऱ्या पहिल्या चढाव्या लागतात आणि त्या आम्ही चढून पूर्ण केलेल्या आहेत. त्याच्यामुळे आम्ही सांगितलेलं आहे की टकमक टोक हे आम्ही बऱ्याच वेळेला पाहिलेलं आहे. परंतु भरत शेठला टकमक टोकावरून पाडणारा अजून पैदा झालेला नाहीये, हा माझा सवाल. शिवाजी महाराजांची नाव घेण्याची लायकी आहे का नाही ते माझे शिवभक्त आणि शिवसैनिक आमचे सांगू शकतात. की या रायगडावरती होणारे सगळे कार्यक्रम, त्यामध्ये एक मावळं म्हणून आम्ही ते कार्यक्रम करत असतो, कार्यक्रमाला हजर असतो. की एकही कार्यक्रम आतापर्यंत माझ्याकडनं चुकला नाही आहे. आणि त्याच्यामुळे ह्याने आम्हाला सुरतेची आणि शिवाजी महाराजांची सांगू नये, त्याचं कारण तुम्हाला सांगतो. सुरतला शिवाजी महाराज गेले होते, हे कुठल्या गोष्टीसाठी गेले काय हे सगळ्यांना इतिहास ज्ञात आहे. आम्ही जे गेलो ते आम्ही पण चांगलंच करण्यासाठी गेलो. की एक चांगले मुख्यमंत्री, चांगले महाराष्ट्राचं हित करणारे मुख्यमंत्री हे सरकार आणण्यासाठी आम्ही गेलो. त्या चुकीचं काय केलंय? शिवाजी महाराज गेले हे ओघाने आम्ही बोलून गेलो किंवा शिवाजी महाराज गेलो आम्ही गेलो. परंतु आमचाही उद्देश तोच होता की या महाराष्ट्राला एक चांगला मुख्यमंत्री मिळावा, या महाराष्ट्राला एक युतीचं चांगलं सरकार यावं. ते आणण्यासाठी आम्ही पण चांगलीच कामगिरी करायला गेलो आणि ते आम्ही फत्ते करून आलो. त्याच्यामुळे आम्ही सुरतचं नाव घेतलं. आणि शिवाजी महाराजांनी जर चांगलं काम केलंय तर आम्ही पण चांगलंच काम करूनच आलो. आम्ही काय चुकीचं काम करून आलेलो नाही आहे. चुकीचं त्यांना वाटतंय की त्यांना जे काय सत्तेवरनं खाली उतरवले त्याच्यामुळे त्यांना ते टोचतंय. ह्याच्या पलीकडे मला दुसरं काय वाटत नाही आहे. आणि आम्हाला असं वाटतंय सुरत ही चांगलं शहर आहे म्हणून आम्ही त्याचा उल्लेख केला. इथल्या कंपनीवाल्यांना आम्ही धमकी देतो, दबाव टाकतो, हे तेवढंच खरं आहे. पण ते कशासाठी ते तुम्ही विचारायला पाहिजे होतात ना. त्याचं कारण इथल्या स्थानिकांना नोकऱ्या देण्यासाठी, स्थानिकांच्या पोरांना कॉन्ट्रॅक्ट देण्यासाठी, किंवा इथले काय विकास कामं करायच्या शेसारचा फंड असेल त्यासाठी. आम्ही हप्ते मागण्यासाठी काय त्यांच्यावर दबावाने नोकऱ्या हे आणत नाही आहे. गेले 30 वर्ष या कंपनीवाल्यांना आम्ही सहकार्य करतो. त्या लोकांना विचारा की या कंपनीवाल्यांना भरत शेठचा इथं त्रास आहे का आधार आहे तो. ह्याच्यात काय झालेलं आहे की आमच्या मार्फत शिवसेनेच्या मार्फत
जी गरिबांची शिकली सवरलेली मुलं लागत आहेत, जे काय कार्यकर्ते आहेत त्यांना काय कॉन्ट्रॅक्ट मिळत आहेत, त्यांचा उदरनिर्वाह होत आहे, कोणाची गाडी लागते, तर ह्या माध्यमातून हे होत असल्यामुळे कदाचित त्यांना ते खूपच असेल म्हणून ते बोलले असतील, दबाव टाक